नातं जोडणे एक कला आहे, परंतु नाती निभावणे एक साधना आहे. म्हणून ज्येष्ठ सांगतात की नात्यांची किंमतसुद्धा धनासारखी करायला हवी. कारण दोन्ही कमावणे अवघड, परंतु गमावणे सोपे असते. सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथेची गरज नसते. नदीला वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची गरज नसते. जे आपल्या हिंमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण कसे आहोत, पण वाईट वेळ आपल्याला सांगते की जग कसे आहे. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते. कपडे फाटले की ते शिवता येतात, पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्या होतात. वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले. त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कुठेतरी कमीच पडते. कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कटू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात. फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येतात. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. आपले दुःख किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात. कारण हे कलियुग आहे. इथे एकाची अडचण तर दुसऱ्याचा तमाशा बनतो. कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देतो. कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश. कुठलंही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. नातं टिकतच नाही तर अजून फुलतं. वेळ लागेल, पण सर्व काही ठीक होईल. जे हवं ते सगळं मिळेल. कारण वेळ खराब आहे, आयुष्य नाही. वाईट वेळ सांगून येत नाही, पण आली की सर्व काही शिकवून जाते. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल, पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील. वेळेनुसार बदलला नाही तर वेळ तुम्हाला बदलून टाकेल. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. समजदार व्यक्ती जेव्हा संबंध निभावणं बंद करतो तेव्हा समजून जा
की त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी ठेच पोहोचली आहे. माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणे वागलाय. जन्माची चाहूल तो 9 महिने अगोदर देतो, पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं. कारण त्याला माहिती आहे, माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दुःख येणार हे मात्र पचवू शकत नाही. वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा, मात्र भविष्याकडे विशाल नजरेने बघा आणि पुढे जात राहा. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. ठेच लागते तेच शहाणपण शिकवण्यासाठीच, पण जो या शहाणपणातून शिकू शकला नाही त्यासारखा मूर्ख कोणीच नाही. समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहेत. जिथे समस्या असते तिथे समाधानही असते. ज्याला संकटातही संधी शोधता येतात ते आयुष्यात कधीच निराश होत नाही. यश मिळो न मिळो, समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते आणि मग आनंदासाठी धडपडावं लागत नाही. कारण जिथे समाधान असेल तिथेच आनंद असतो. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवालासुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खूप किमती असतात. मला जे जमणार नाही हा विचारसुद्धा आळसपणाचे लक्षणच म्हणता येईल. नातं हृदयातून असावं. रक्ताची नाती हल्ली वृद्धाश्रमात सापडतात. श्री स्वामी समर्थ.